नमस्कार मित्रांनो, सुवर्ण फार्मिंग चॅनल मध्ये आपले स्वागत आहे। आजच्या व्हिडिओत आपण बघणार आहोत मेंढी पालनात पारंपरिक पद्धत की आधुनिक पद्धत, कोणती पद्धत फायदेशीर आहे। आपण जर पारंपरिक पद्धतीप्रमाणे मेंढी पालन करत असल्या तरी कित्येक नवीन मेंढी पालक आधुनिक पद्धतीने मेंढी पालन करत आहेत। आता जेवढे नवीन मेंढी पालक मेंढी पालन करत आहेत ते सर्वजण आधुनिक पद्धतीने मोठ्या प्रमाणात वापर करून मेंढी पालन करत आहेत। आपण पण आधुनिक पद्धतीत खूप मोठ्या प्रमाणात वापर करत आहोत। ते कसे तर पहिले पारंपरिक पद्धतीमध्ये औषध नव्हते तर गावरान तोडग्याद्वारे मेंढ्यांचा इलाज केला जात होता, पण आता संपूर्ण विलाज मेडिसिनद्वारे होत आहे। कातरण्यासाठी मशीनचा वापर होत आहे। आपण पण कित्येक प्रकारचे आधुनिक पद्धतीत मेंढी पालन करत आहोत। मेंढी पालन पारंपरिक पद्धतीने करावे की आधुनिक पद्धतीने करावे किंवा दोन्हीचा संगम करून मेंढी पालन करावे, कोणते मेंढी पालन फायदेशीर आहे हे आजच्या व्हिडिओत जाणून घेऊया। पारंपरिक मेंढी पालन म्हणजे काय? पूर्वीपासून आपल्या भागात मेंढी पालन फिरस्ती स्वरूपात केले जाते। मेंढी पालक सकाळी मेंढ्या चरायला घेऊन जातो आणि संध्याकाळी परत गावात आणतो। खर्च कमी आणि साधे व्यवस्थापन असते। याच पद्धतीला पारंपरिक पद्धत म्हणतात। पारंपरिक पद्धतीचे फायदे कोणते? कमी गुंतवणूकमध्ये मेंढी पालन होते। मोठ्या शेडची गरज नाही, साधा शेडमध्ये मेंढी पालन होते। महाग यंत्रण लागत नाही, जसे कुट्टी मशीन, केस कापणी मशीन ह्या प्रकारचे आधुनिक यंत्र साहित्य नसतील तरी काम चालते। नैसर्गिक चारा, मेंढ्यांना नैसर्गिक गवतावर पाळले जाते। चाऱ्याचा खर्च करावा लागत नाही, पूर्णपणे चराईवर मेंढी पालन केले जाते। अनुभवाचा फायदा, मेंढी पालकाला पारंपरिक पद्धतीमध्ये अनुभवाचा फायदा मेंढी पालकाला भरपूर होतो। हवामान, रोग, बाजार यामध्ये चांगली माहिती असते। कमी खर्चात मेंढ्यांची देखभाल होते। दररोजचा खर्च खूप कमी असतो। पारंपरिक पद्धतीमध्ये केल्या तर काही तोटे पण असतात। मेंढी पालन पूर्ण हवामानावर अवलंबून असते। दुष्काळ आला, पाणी कमी पडलं, पाण्याची झड 4-8 दिवसाची पडली, अशा वेळी मेंढ्यांना चारा खायला जमत नाही। चारा खूप कमी खातात। चारा कमी खाल्ल्याने मेंढ्या अशक्त होतात, कमजोर होतात। उत्पादनावर खर्च कमी येतो, वजन वाढ कमी होते। रोग नियंत्रण करणे थोडं कठीण असते, कारण संपूर्ण चराईवर मेंढ्या असतात। संसर्गजन्य रोग लवकर पसरण्याचा धोका असतो। नोंद ठेवण्यात कठीण होते। खर्च, उत्पन्न, लसीकरण हे नोंद ठेवताना हिशोब लागत नाही। इनब्रीडिंग होते। आधुनिक मेंढी पालन म्हणजे काय? आधुनिक मेंढी पालन म्हणजे नियोजन, व्यवस्थापनबद्ध व्यवसाय होय। योग्य शेड असणे, खाद्य व्यवस्थापन करणे, वेळेवर लसीकरण करणे, वजनाची नोंद ठेवणे, खर्च, उत्पन्न याचा हिशोब ठेवणे, पर्जन्य व्यवस्थापन करणे। इनब्रीडिंग होत नाही। नियोजन हे सर्व आधुनिक पद्धतीचे भाग आहेत। आधुनिक पद्धतीचे काय फायदे आहेत? जलद वाढ होते। संतुलित आहारामुळे वजन चांगले वाढते। रोग नियंत्रण वेळेवर होते। वेळेवर पूर्णपणे लसीकरण होते। संसर्गजन्य आजाराची भीती कमी असते। जास्त उत्पादन होते, कारण करडाची वाढ चांगली होते। वाढ चांगली झाली तर नफ्यात वाढ होते। व्यवसायाचे नियोजन करता येते। बाजाराचा फायदा होणे, योग्य वेळेला पिलांची विक्री करणे। आधुनिक पद्धतीमध्ये केल्या तर काही तोटे पण आहेत। जास्त गुंतवणूक होते। शेड, खर्च, पाणी, चारा, खाद्य यावर खर्च जास्त होतो। आधुनिक ज्ञान घेणे आवश्यक होते। जास्त शिकावं लागते। व्यवस्थापनाची गरज जास्त आहे। दररोज निरीक्षण करणे। समजा 2 मेंढी पालक आहेत। पहिला मेंढी पालक पारंपरिक पद्धतीमध्ये मेंढी पालन करतो, दुसरा मेंढी पालक आधुनिक पद्धतीत मेंढी पालन करतो। दोघांकडे 100 मेंढ्या आहेत। पहिल्याचा खर्च कमी आणि दुसऱ्याचा खर्च जास्त होतो, पण दुसऱ्याच्या मेंढ्यांची चांगली ग्रोथ, प्रजनन, विक्री व्यवस्थापन चांगले असते। उत्पन्न जास्त होते, नफा वाढतो आणि पहिल्या मेंढ्यांची वाढ त्या प्रमाणात थोडी कमी होते। पिले कमी दामात विकतात। पहिल्या मेंढी पालकाचा नफा कमी होतो। आजच्या काळात चांगले कोणते मेंढी पालन आहे? फक्त पारंपरिक किंवा आधुनिक असा विचार करू नका। दोन्हीचा समतोल करून मेंढी पालन करणे चांगले आहे। सकाळी मुक्त चराई, दुपारी हिरवा चारा, नंतर खाद्य देणे, वेळेवर लसीकरण नियमित करणे, वजन नोंदी ठेवणे, बाजार नियोजन हे मॉडेल चांगले आहे। यशस्वी मेंढी पालकाची सवय, मेंढी पालक सतत शिकत राहतो, नवीन माहिती घेतो, चुका सुधारतो, बार चुका करत नाही, व्यवसायाकडे व्यवसाय म्हणूनच बघतो। मित्रांनो, पारंपरिक पद्धतीने आपल्याला अनुभव मिळतो, आधुनिक पद्धतीने उत्पादन आणि नफा वाढतो। म्हणूनच यशस्वी मेंढी पालक भविष्यात होण्यासाठी पारंपरिक ज्ञान आणि आधुनिक तंत्रज्ञान याचा योग्य संगम करून मेंढी पालन करणे आवश्यक आहे। जो मेंढी पालक बदलत्या काळानुसार
काळानुसार बदलतो, तो स्वतःला बदलतो, तोच मेंढीपालक पुढे जाऊन मोठा यशस्वी व्यवसाय बनवतो. आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघितलं आहे पारंपरिक आणि आधुनिक पद्धत म्हणजे काय, कोणती पद्धत फायद्याची आहे, त्या पद्धतीमध्ये तोटे काय आहेत, दोन्ही पद्धतीचा संगम करून मेंढीपालन करणे या काळात आवश्यक आहे. व्हिडिओ कसा वाटला कमेंट मध्ये सांगा. तुम्ही कोणत्या पद्धतीमध्ये मेंढीपालन करता ते सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा. सुवर्ण फार्मिंग चॅनलला सबस्क्राईब करा. पुन्हा भेटूया नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.